झी युवा वाहिनीवर नुकत्याच प्रक्षेपित झालेल्या एका भागात वैदेही आणि मानस एका रोमॅन्टिक डिनरला जातात. तिथे गेल्यावर पाऊस सुद्धा त्यांच्या प्रेमाला सलामी देतो आणि मग दोघेही ओलेचिंब होऊन रोमॅन्टिक गाणं गातात. या गाण्यातील दोघांचा अंदाज जामच खुलून गेलेला असतो आणि मग मानस वैदेहीला प्रपोज करतो. मानसला वैदेही आवडत असल्याचं तो तिला बोलून दाखवतो. घरी गेल्यावर मानसची आई त्याच्याशी गप्पांच्या ओघात मानसला बोलते की माझा मुलगा मोठा झाल्याची जाणीव होते. तेव्हाच वैदेहीचा मानसला कॉल येतो. मानस तिला पुन्हा एकदा डेटवर जाण्याचं सुचवतो. तेव्हा वैदेही त्याला सांगते की यापुढे आपण अनेक डेट्स आणि डिनर एकत्र करायची आहेत, पण सध्या मात्र आपल्याला कॉलेजच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं. दोघेही आपल्या मनातल्या भावना शेअर करतात. दुसरीकडे वर्षा आणि अमित संशय व्यक्त करतात की वैदेही आणि मानसमध्ये मैत्रीच्या पलीकडे नक्कीच काहीतरी सुरू आहे. त्यांचा हा अंदाज खरा ठरतो ज्यावेळी दोघांना कॉलेजमध्ये न आल्याचं ते कारण विचारू लागतात. आता मानसनं सुद्धा वैदेहीला प्रपोज केलंय, त्यामुळे त्यांच्यात बहरत जाणाऱ्या रोमॅन्सची झलक आगामी एपिसोड्समध्ये पाहणं खूपच मजेशीर आणि इंटरेस्टिंग असणार हे नक्की. मराठी मालिकांच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा मराठी शोबस.